हाय हॅलो नमस्कार. तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, कारण की विषय तसा आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी घरी जाण्यासाठी स्वारगेटला थांबलो होतो. तर एक देवाच्या नावाने मागणारी आपल्याला माणसं माहीत आहेत. तर त्याच्यापैकी एक दोन माणसं माझ्यासमोरून येऊन गेली. तर त्यानंतर एक 60-65 वर्षाची आजी माझ्यासमोर आली. तर का कुणास ठाऊक बऱ्याच दिवसापासून मला प्रश्न होता की ही माणसं का मागतात, ते मागून पुढं काय करतात, ते पैसेच का. तर मी त्या आजींना तो प्रश्न विचारला, पैसे दिले. त्यानंतर तो माझा प्रश्न त्यांना मी विचारला की तुम्ही हे का मागता. तर त्यांनी मला सांगितलं की मी फक्त माझा धर्म निभावतो. मलाही पटकन ते क्लिक झालं नाही की त्या काय बोलू इच्छितात. तर त्यानंतर तरी पण मी विचारलं की नाही आजी, कशासाठी पण काय. तर त्यांनी मला सांगितलं, बाळा ही परंपरा, हा माझा धर्म आहे. हे माझ्या घरात पूर्वीपासून चालत आलेली गोष्ट आहे. जोपर्यंत माझी मुलं होती, माझ्या नवऱ्याला जमत होतं, तोपर्यंत ते सगळे करत होते. आज माझी 2 मुलं या जगात नाही आहेत, नवरा अंथरुणाला खिळून आहे. माझ्या घरात माझ्या पाठीमागे माझ्या 2 सुना आहेत, त्यांची मुलं आहेत, माझ्या मुली आहेत. तर वाघ्या मुरळीसुद्धा माझ्या घरी आहेत. तर आम्ही फक्त आमचा धर्म जपण्याचं काम करतो आहे. जी माझी मुळं आहेत ती जपण्याचं काम करतो आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, मला हेही कारण पटलं. मी म्हटलं ओके. तरी मला मनात प्रश्न होता की पैसेच का, आणि जर हे पैसे तुम्ही मागता तर या पैशाचं पुढं काय करता, आणि असं किती दिवस मागता. तर त्यांनी सांगितलं, हे पैसे आम्ही वर्षोनवर्ष वर्षभर असे नाही मागत. वर्षातून 1 महिना 3 महिना जो काही काळ असेल तो आम्ही मागतो. जे आमच्याकडे पैसे जमा होतील त्या पैशाचा थोडाफार देवाची सेवा, तुमच्या सगळ्यांच्या नावाने आशीर्वाद, तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून देवाला अभिषेक करतो, आणि राहिलेल्या पैशामध्ये मी माझा उदरनिर्वाह करते. हे त्यांनी मला खरं सांगितलं. हे थोडं मला जास्त चांगलं पटलं, त्या खरं बोलतायत असं वाटलं. तर त्यानंतरसुद्धा खूप काय काय आमच्यात बोलणं झालं, बऱ्याच गोष्टी झाल्या. मी म्हटलं की आजकालची आमची तरुण पिढी आहे, तर ह्या आमच्यापैकी बऱ्याच जणांचा देवावर विश्वास नाही आहे, तर ते कसं. तर त्या म्हणाल्या, हे बघ, देव असणं नसणं, तू ते देवाला देवाऱ्यात पूज, देवाला जाऊन पायात पड, काहीही कर, पण मी आज तुझ्याकडे पैसे मागते तर मी तुझ्यात देव बघते, तुझ्यानंतर आणखी कुणाकडे तरी मागील त्याच्यात देव बघते, आणि एवढंच म्हणते की तुमच्या सगळ्यांचं भलं होऊ दे, तुमच्याबरोबर माझंही भलं होऊ दे, इतकीच माझी मनात इच्छा. तर मला बऱ्याच गोष्टी त्यावेळी क्लिअर झाल्या की ह्या आजी खूप काहीतरी चांगलं सांगतात. पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की जी त्यांची मुळं आहेत ती त्यांनी कायम घट्ट आहेत तशी मातीत रुजून ठेवली, आणि ती कधीही अशी सैल पडू दिली नाहीत.